अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या अभिनयासोबतच आपल्या कॉमेडीने सुद्धा प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय। तो आजवर अनेक मराठी चित्रपटात छोट्या मोठ्या तर प्रमुख भूमिकेत सुद्धा झळकलाय। त्याने केलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी कौतुकाची थापच दिली आहे। तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज असतो। मराठी सोबतच त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत त्याच्या अभिनयाने एक वेगळीच छाप निर्माण केली आहे। तर सिद्धार्थ कोणत्या नव्या भूमिकेत भेटायला येणार असा प्रश्न चाहत्यांना असताना सिद्धार्थ आता त्याच्या लग्न कल्लोळ या चित्रपटातून पुन्हा एकदा नव्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटायला येणार आहे। या चित्रपटाच्या प्रीमियर निमित्त तो कोपरगावला गेला होता। तेव्हा त्याच्यासोबत जो किस्सा घडला त्याबद्दल त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। त्यात तो म्हणाला की जाम भारी फिलिंग आहे। लग्न कल्लोळच्या निमित्ताने जे प्रेम मिळतंय त्यावर खरंच विश्वास बसत नाहीये। आज कोपरगावमध्ये लग्न कल्लोळचा प्रीमियर होता आणि थिएटरच्या बाहेर माझा 25 फुटाचा भला मोठा कटआउट उभारला गेला। त्यावर दुधाचा अभिषेक करण्यात आला। ते दूध प्रतिकात्मक होतं। दूध वाया जाऊ नये म्हणून ते दूध 500 विद्यार्थ्यांना वाटण्यात आलं। माझ्या 24 वर्षाच्या छोट्याशा कारकिर्दीत हे पहिल्यांदाच घडलं। बापरे, काय कमाल वाटत होतं। खरंच मयूर सर आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार। मराठी कलाकार म्हणून मायबाप रसिकांचा जो आशीर्वाद मिळतोय तो खरंच स्वप्नवत आहे आणि लग्न कल्लोळला मिळणारा प्रतिसाद खूप भारी आहे। हा अभिषेक म्हणजेच तुमच्यातल्या एका सर्वसामान्यावर तुम्हीच तुमच्या प्रेमाचा केलेला वर्षाव आहे। लव्ह यू ऑल असंच प्रेम असू दे। सिद्धार्थ जाधव। तर या चित्रपटात तो मारुतीची भूमिका साकारत असून हा चित्रपट 1 मार्चला प्रदर्शित झाला आहे। तर सिद्धार्थ आगामी काळात बऱ्याच मराठी चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहे। तर तुम्हाला सिद्धार्थचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।